आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 752. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये शूर्पणखेचं हे चरित्र ऐकलं. शूर्पणखा ही राक्षसीण वृत्तीची रावणाची चुलत बहीण आणि ती या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या समोर येते आणि तिची कामवासना प्रज्वलित झाल्यामुळं ती रामाला तुझ्यासारखा सुंदर पुरुष आणि माझ्यासारखी सुंदर स्त्री या त्रैलोक्यामध्ये नाही अशा पद्धतीने त्याला प्रभावित करू पाहते. प्रभू रामचंद्र सीताजींच्याकडे पाहतायत आणि त्याला आपला धाकटा भाऊ लक्ष्मण हिच्याकडे जाण्याची आज्ञा करतात. शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते, परंतु लक्ष्मण देखील प्रभू रामचंद्रांच्या या सत्संगतीतून या रामगीतेच्या आधाराने आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत सजग आहे आणि तो शूर्पणखेला म्हणतोय की मी तर त्यांच्या चरणांचा दास आहे, मी स्वतःच पराधीन आहे, मी तुला काय सुख देणार. तेव्हा तू पुन्हा प्रभू रामचंद्रांच्याकडे जा, त्यांना सर्व गोष्टी या शोभून दिसतात. अशा पद्धतीने राम लक्ष्मणाकडे, लक्ष्मण पुन्हा रामाकडे, पुन्हा राम लक्ष्मणाकडे जेव्हा शूर्पणखेला पाठवतो तेव्हा शूर्पणखा अत्यंत संतप्त होते आणि तिच्या या सौंदर्याचा दंभ गळून पडतो. ती आपल्या राक्षसिणीच्या रूपामध्ये प्रगट होते. तिचं हे अकराळ विकराळ स्वरूप पाहून सीताजी अत्यंत भयभीत होतात आणि सीताजींची भीती पाहून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला इशारा करतात. त्याच क्षणी लक्ष्मण शूर्पणखेचं कान आणि नाक कापून टाकतो आणि जणू काही या कृतीतून लक्ष्मणाने शूर्पणखेला शिक्षा दिली नाही, तर या शूर्पणखेचा जो मुख्य राजा आहे रावण, त्याला जणू काही भगवंताने लक्ष्मणाच्या द्वारे आव्हान दिलेलं आहे. आता या चरित्रामधला पुढील प्रसंग गोस्वामीजी गाऊ लागतात. नाक कान बिनु भई बिकरारा, जनु स्रवसैल गेरु कै धारा, खर दूषण पही गई बिल पाता, धिग धिग तव पौरुष बल भ्राता, तेहि पूछा सब कहेसी बुझाई, जातु धान सुनी सेन बनाई, धाये निसिचर निकर बरूथा, जनु सपच्छ कज्जल गिरिजूथा, नाना बाहन नाना कारा, नाना युध धर घोर अपारा, सूपन खागे करिलीनी, अशुभ रूप श्रुति नासा हीनी, असगुण मित होही भयकारी, गनहीन मृत्यु बिबस सब झारी, गर्जही तर्जही गगन उडाही, देखी कटकु भट अति हर्षाही, को कह जियत धरहु द्वौ भाई, धरि मारहु तिय लेहु छड़ाई, धुरीपुरी नभ मंडल रहा, राम बोलाई अनुज
सनक हा, लई जानकी ही जाहू गिरिकंदर, आवा निसीचर कटकु भयंकर, रहेहु सजग सुनी प्रभु कई बानी, चले सहित श्री सरधनु पानी, देखी राम रिपुदल चलियावा, बिहसी कठिन कोदंड चढ़ावा, कोदंड कठिन चढ़ाई, सिर जट जूट बांधत सोह क्यों, मरकत सयल पर लरत दामिनी, कोटि सो जुग भुजग जो, कटिक सि निशंग विशाल भुज गई, चाप बिसिख सुधारी कै, चितवत मनहु मृगराज, प्रभु गजराज घटा निहारी कै, गजराज घटा निहारी कै, गजराज घटा निहारी कै, आई गए बगमेल धरहु धरहु धावत सुभट, जथा बिलोकी अकेल बाल, रबि घेरत दनुज, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आज शूर्पणखेच्या या चरित्रातला पुढील टप्पा गोस्वामीजी आम्हाला या खरदूषण राक्षसांनी प्रभू रामचंद्रांवर केलेल्या हल्ल्याच्या आधाराने सांगत आहेत. आपण गेल्या चरित्रात अभ्यासलंच की शूर्पणखेचे नाक आणि कान लक्ष्मणाने कापून टाकले. अशी नाक आणि कान विरहित झालेली शूर्पणखा कशी दिसत आहे? गोस्वामीजी जणू काही या शूर्पणखेचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. नाक कान बिनु भई बिकरारा, जनुस्त्रव सैल गेरू कै धारा. नाक आणि कान नसलेली अत्यंत विक्राळ आणि भयंकर अशी ही शूर्पणखा तिच्या या अवस्थेमध्ये अतिभयानक अशी दिसू लागलेली आहे. जर एखादं उदाहरणच द्यायला झालं तर ती कशी दिसतीये? तिच्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. जणू काही काळ्या पर्वतामधून गेरूची धारा वाहत असावी अशी ही शूर्पणखा दिसत आहे. डोळ्यासमोर आणा सज्जनो, राक्षसीण काळा कभिन्न रंग, सुपासारखी नख, अकराळ विक्राळ दात, लाल बुंद डोळे, विखुरलेल्या जटा, असे हे सर्व काही चित्र विचित्र या देहाची स्थिती आणि त्यामध्ये नाक आणि कान कापलेले आहेत आणि तिथून रक्ताची धारा वाहतीये. या काळ्या कभिन्न देहावरून ही रक्ताची धारा वाहतीये. गोस्वामीजी म्हणतायत जणू काही काळ्या पर्वतावरून गेरू वाहत असावा, त्या पद्धतीने ही शूर्पणखा दिसतीये. आपण काल कथेच्या अंतिम टप्प्यामध्ये हे नाक आणि कान कापणं हे पूज्य राजेश्वरानंदांनी एका ज्या कथेमध्ये सांगितलं होतं, त्या कथेचा मी संदर्भ आपल्याला सांगितला. आपल्या रामचरितमानसच्या अत्यंत नियमित श्रोत्या विद्याताईंनी मला लगेचच हा चौपाईचा संदर्भ पाठवला. 265 क्रमांकाचा दोहा बालकांडातला, आणि त्यामध्ये गोस्वामीजी म्हणतायत की महिपाताल नाक जसु व्यापा. इथं हा नाक शब्द कशासाठी आहे? महिपाताल नाक म्हणजे स्वर्ग, म्हणजे अर्थातच धरती, पाताळ आणि नाक याचा अर्थ स्वर्ग. जसु व्यापा आपण जाऊन सर्वांनी त्याचा निश्चितच संदर्भ घ्यावा. आणि इथून आपल्याला पूज्य राजेश्वरानंदांची ही सूक्ष्म दृष्टी दिसून येते की त्यांनी इथं या नाक या शब्दाचा अर्थ स्वर्गाची शत्रू या रूपाने तिला दंड असा घेतलेला आहे.
आणि कान याचा अर्थ श्रुती, जी या वेद आणि स्वर्गाधिक देवतांची शत्रू आहे, अशी ही शूर्पणखा. आणि जेव्हा तिचं हे नाक आणि कान कापलं गेलं तेव्हा ती अत्यंत भयानक दिसू लागली. चरित्राच्या आधाराने तर आपण याचा विस्तार पाहतच आहोत आणि त्याचबरोबर याचा तत्वविचार देखील आपण अभ्यासत आहोत. सज्जनो, या अरण्यकांडामधला हा अत्यंत निबिड अरण्यामध्ये लपलेला शत्रू आपल्या जीवनामध्ये आहे, ज्याचं नाव आहे दंभ. आणि शूर्पणखा हे दंभाचं स्वरूप आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत दंभ आहे तोपर्यंत आम्हाला भगवंताची शरणागती प्राप्त होऊ शकत नाही, त्याचं निजधाम प्राप्त होत नाही. किंबहुना आम्हाला भगवंत अशा पद्धतीने आपल्या दंभाचा आरसाच दाखवत असतो. आम्हाला या दंभाची असलेली आपल्या जीवनामध्ये स्थिती ही कधी आपण स्पष्टपणे अनुभवतच नाही, कारण आपल्याला असं वाटतं की या व्यावहारिक जगात जगण्यासाठी आम्हाला या दांभिकतेचा आधार घ्यायला हवा. व्यवहाराच्या दृष्टीने आपण न बोललेलंच बरं, परंतु एक गोष्ट मात्र आहे की आपण परमार्थामध्ये मात्र या अशा दंभाच्या आधाराने काहीच प्राप्त करू शकत नाही. मी नेहमी क्रिकेटच्या गोलंदाजाचं उदाहरण देत असतो की आपण परमार्थामध्ये कसे वागतो. तो जसा क्रिकेटचा गोलंदाज चेंडूची एकच बाजू सतत घासून घासून त्याला लकाकी देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून समोरचा फलंदाज त्या चमकीने खेळताना चकावा. परंतु इथं आपण ज्या फलंदाजाला गोलंदाजी करत आहोत तो प्रत्यक्ष परमात्मा आहे. त्याला तुम्ही कशा पद्धतीने प्रभावित करणार, त्याला कशा पद्धतीने तुम्ही चकवणार. आणि त्यामुळे परमार्थामध्ये देखील आपण सात्विक आहोत, पारमार्थिक आहोत. या आपल्या दांभिक वृत्तीच्या अखत्यारीमध्ये अनेक वासनांना आपण उराशी बाळगून जगत असतो. आणि याची जेवढी प्रामाणिकता, जेवढी स्वतःशी होईल, हा काही समाजाचा, जगाचा विषय नाहीच. मला आज एका ताईंचा फोन आला. त्या म्हणाल्या की ही रामगीता, ती अवस्था आमच्यासारख्या सामान्य गृहिणींनी कशी आचरायची. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि त्यातही विशेषत्वाने जर पतीला परमार्थामध्ये विशेष रस नसेल आणि स्त्रीची जर त्या दृष्टीने वाटचाल चालू असेल तर दोघांमध्ये हा स्वाभाविक संघर्ष होऊ शकतो. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की ताई, हा सर्व काही स्वतःशी स्वतः खेळायचा खेळ आहे. तुम्हाला या गोष्टींचा हव्यास सुटतो आहे की नाही हे तुम्ही बघायचंय. बाकी जगासाठी हे सर्व नाटक बाह्यांगाने तुम्ही चालू ठेवा. मला अमुक गोष्ट हवी आहे यासाठी आपलं झुरणं थांबलं आहे का, हे आपण आपल्या स्वतःच्याच अंतरंगामध्ये अभ्यासायला नको का. त्यामुळे सज्जनो, जगाला प्रभावित करण्यासाठी जे दंभ आपण वापरतो ते भगवंताच्या दारामध्ये उपयोगाला नाहीत. आपण आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या स्वतःच्या वृत्तींना भगवंताच्या समोर जसच्या तसं प्रगट करावं. मी आहे बाबा असा. पूज्य ब्रह्मानंद महाराज देखील मोक्ष प्राप्तीच्या रहस्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला हेच सांगतात ना की माझ्यासारखा वाईट या जगामध्ये कोणी नाही, हे दयार्णवा. आणि श्री महाराज म्हणतात की आपण फार काळ या दांभिकतेच्या आधाराने लोकांना फसवू देखील शकत नाही बरं का. कारण की हा परमार्थ अत्यंत शुद्ध आचरणाचा मार्ग आहे. आपण बघतो की मोठे मोठे मंडळी देखील कुठल्या तरी टप्प्यावरती अडकले जातात, कारण ज्या दांभिकतेच्या आधाराने त्यांनी आजपर्यंत हा प्रवास केला ती दांभिकता त्यांच्यासाठी एक मोठा अडथळा होऊन जाते. आणि मग अशा टप्प्यावरती जेव्हा हातामध्ये बेड्या पडतात किंवा अजूनही कुठल्या पद्धतीची शिक्षा केली जाते, तेव्हा एका अर्थाने भगवंत देखील
हे कान आणि नाक कापल्यासारखी ती अवस्था करून टाकतो. हे भेसूर दिसतं आणि सर्व काही हा विरोधाभास आहे. मग आपण म्हणाला, हो पण आमच्या हृदयामध्ये वासना आहेत, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही ठीक आहे सात्विकतेचा एक प्रकारे बाह्य दिखावा करत असोत, परंतु आमच्या अंतरंगामध्ये अजूनही तेवढी आचरण शुद्धी नाही. ठीक आहे, निदान हे स्वतःला आपण मान्य तर करावं की मी नाही शुद्ध अजून तेवढा. बघा, शूर्पणखेने ज्या वेळेला भगवंताने तिचं हे दंभ पकडला, त्याच वेळेला जर त्याच्या चरणांवरती पडली असती तर कदाचित तिचे हे नाक आणि कान कापले गेले नसते. परंतु दंभाची गंमत अशी आहे की जेव्हा तो पकडला जातो त्यावेळेला तो अत्यंत अक्राळ विक्राळ रूप धारण करतो, जसं लोक कांगावा करतात. आणि अशा कांगावा खोरामध्ये, अशा दांभिकतेमध्ये भक्ती ही कधी रमू शकत नाही. ती आपले डोळे बंद करून घेते. आणि मग अशा भक्तीच्या झालेल्या अवस्थेला पाहून भगवंत देखील आपल्या दासाला आज्ञा करतो की त्याचं नाक आणि कान कापून टाक. त्यामुळे दांभिकता हा फार मोठा शत्रू आहे बरं का. मग काय केलं पाहिजे? तो आहे हे आपण स्वतः मान्य केलं पाहिजे. जगाला प्रभावित करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या स्वभावावरती काम करावं. बघा, जर तुम्हाला रामापर्यंत जायचं असेल तर मी आहे बाबा असा. श्री महाराजांनी तुम्हाला तुम्ही जसे आहात तसं स्वीकारले, परंतु गंमत अशी आहे की आपण आपल्या स्वतःला स्वीकारायला तयार होत नाही हो. त्यामुळे आपण आपल्या दांभिकतेचा स्वीकार करावा की नाही अजूनही जमत आहे. मग ही अशी अक्राळ विक्राळ स्थिती आपल्या जीवनामध्ये होत नाही. परंतु जेव्हा दांभिकता पकडली जाते, जेव्हा अशा पद्धतीने नाक आणि कान कापलं जातं, तेव्हा ती दांभिकता कोणाकडे जाते? खर दूषण पही गई बिल पाता, धिग धिग तव पौरुष बल भ्राता. इथं शूर्पणखा आपले बंधू खरदूषण यांच्याकडे जाते. आता खरदूषण हे शूर्पणखेचे सख्खे भाऊ आहेत. आता बघा, या शास्त्रांचे पुरावे शोधण्यापेक्षा आपण ज्यांनी या शास्त्राचं संशोधन केलं आणि आपल्या समोर हे आणलं, त्याच्या मागचा जर भावार्थ शोधला तर आपल्याला फार आनंद होतो. मी तर खरदूषण हा शब्द थोडासा वेगळ्या पद्धतीने उच्चारतो. खरदूषण दांभिकतेचं खरं दूषण आहे हे. आणि हे सख्खे भावंड आहेत. कोण? शूर्पणखा आणि खरदूषण. म्हणजे तत्वाच्या आधाराने शूर्पणखा जर दंभ आहे तर खरदूषण हे अहंकाराचं व्यक्त रूप आहे. अहंकाराचा राजा तर रावण आहे, परंतु अहंकाराची ही बाह्य सेना आहे. जी बाह्य सेना या दांभिकतेचा झालेला पराभव पाहून अत्यंत उत्तेजित होते बघा. आणि या खरदूषणाला जाऊन शूर्पणखा कशा पद्धतीने बोलतीये? धिग धिग तव पौरुष बल भ्राता. धिक्कार आहे तुझा, धिक्कार आहे तुझ्या या पौरुषाचा, तुझ्या पुरुषार्थाचा. तू माझा भाऊ म्हणण्याच्या लायकीचा नाहीस. सज्जनो, मी जेव्हा स्वतःच्याच अंतरंगाचं अवलोकन करतं तेव्हा मला देखील दिसतं की ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाच्या हृदयात, परंतु ही शूर्पणखा आणि खरदूषण आपल्या जीवनामध्ये देखील आहेत बरं का. आपल्या आत्मारामाच्या भोवतीच घुटमळत आहेत. आपण जीव आहोत, सामान्य आहोत, ठीक आहे. काही दंभ असणं असू शकतात,
त्या दांभिकतेच्या आधाराने काही आचरण असू शकतं, परंतु जेव्हा ते पकडलं जातं तरी तेव्हा निदान मी आहे असं हे मान्य करावं ना आपण. या उलट आपण आपल्याच अहंकाराला जागृत करतो की अरे असं कसं, आणि त्या अहंकाराला उत्तेजना देण्यासारखी अंतरंगामध्ये मनाची विचारधारा चालू होते की अरे धिक्कार आहे तुझ्या पुरुषार्थाचा. आणि खरं दूषण देखील कधी शूर्पणखेला हे विचारत नाही की बाई तू काय केलंस. बघा इथं कुठेही चरित्राच्या आधाराने आपण गेलो तर कधी खरं दूषणाने तिला विचारलं नाही की तू काय केलंस, तू काय दांभिकता केलीस, आम्ही तुझा स्वभाव जाणतो. परंतु मनुष्याचा अहंकार देखील असाच असतो की जेव्हा असा दंभ पकडला जातो तेव्हा अहंकारच दांभिकतेला कधी स्वतःच्या आरशामध्ये बघ हे सांगत नाही, उलटा त्याच्या आधाराने अहंकाराच्या बाहूंमध्ये स्फुरण यायला लागतं. तेही पूछा सब कहेसी बुझाई, जा तू धान सुनी से न बनाई. आणि त्यांनी विचारलं त्यावेळेला शूर्पणखेने त्यांना सर्व समजावून सांगितलं. याचा अर्थ शूर्पणखेने देखील आपलीच बाजू कशी बरोबर आहे हेच राक्षसांना समजावून सांगितलं असेल की नाही. सज्जनो, ज्याच्याकडे अहंकार जास्त असतो ना त्याच्या विवेकाचा आवाज फार क्षीण असतो. त्याची सत्सद विवेक बुद्धी त्याला सांगते, परंतु तो आवाज अहंकाराच्या कानावरती जात नाही, कारण त्या दंभाचा प्रभाव त्या अहंकारावरती एवढा आहे की या सत्सद विवेक बुद्धीच्या बद्दल पृच्छा करणं देखील अहंकाराला कधीही योग्यच वाटत नाही. आणि त्यामुळं या खरं दूषणाने शूर्पणखेच्याकडून जेव्हा सर्व वार्तालाप ऐकला त्याच क्षणी त्याने काय केलं, धाये निसिचर निकर बरूथा जनुस पच्छ कज्जलगिरी जूथा. त्याने राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी बोलावल्या, त्या धावून आल्या आणि जणू काही पंखधारी काजळाच्या पर्वत राशी सारखे हे सर्व राक्षस या खरदूषणाच्या जवळ जमा झाले. आता बघा हा प्रसंग चाललाय निबिड अरण्यामध्ये, जिथे एका बाजूला हे तपस्वी एवढी विलक्षण साधना करत आहेत, ज्या अरण्यामध्ये ज्या अत्यंत गुह्यतेमध्ये प्रभू रामचंद्र सीताजी लक्ष्मण आलेले आहेत, आणि त्याच वेळेला जेव्हा असा दांभिकतेचा पराभव होतो त्यावेळेला अहंकाराच्या झुंडीच्या झुंडी तिथं तयार होतात. बघा, मी नेहमी एक उदाहरण द्यायचो की बघा आजकाल तर मोकळी मैदानच राहिली नाहीत, निर्जन भागच राहिला नाही, परंतु गावांकडे अजूनही आपल्याला मुंग्यांची वारुळ मोठी मोठी बनवलेली दिसतात. बाहेरून बघितलं तर एक चांगला घट्ट असा दगडासारखा दिसणारा या मुंग्यांची वारुळ, परंतु जर चुकून माकून एखाद्या कुऱ्हाडीचा प्रहार त्याच्यावरती झाला तर त्यातून माती कमी परंतु त्याच्यापेक्षा लाखोनी मुंग्या जशा त्या वारुळातून बाहेर येतात. तसं सज्जनो, परमार्थामध्ये देखील आमचा दंभ जोपर्यंत पकडला जात नाही, आमचा स्वार्थ जोपर्यंत चिरडला जात नाही, तोपर्यंत आम्ही पारमार्थिक राहतो. परंतु जसा आमच्या अहंकाराला धक्का लागला, जसं हे आमचं चित्तरूपी वारुळ फुटलं, त्याच क्षणी लाखोने या अहंकाराच्या राशी आमच्या समोर येतात. बघा, ही गंमत आहे. बाकी हवापणाच्या गप्पा, नातलगांशी स्नेह संबंध, या सगळ्यामध्ये मनुष्य अत्यंत मशगूल असतो. सर्व काही छान आहे, किती गोड आहे ते, किती छान आहे ती लोक, परंतु जेव्हा तिथं कुठं अहंकाराच्या गोष्टींना स्पर्श होतो त्या क्षणी त्याचं खरं स्वरूप आपल्याला दिसून येतं. सर्व काही हा अंतरंगाच्या अभ्यासाचा प्रवास आहे. म्हणून मी अरण्यकांडाच्या पूर्व पीठिकेमध्ये सांगितलंय की हे चित्तच अरण्य आहे.
आपण आपल्या समोर आपल्या चित्ताला ठेवून याचा अभ्यास करतो आहोत. हे चरित्र तर आहेच, नो डाऊट, एक उज्ज्वल दिव्य चरित्र आहे. परंतु या चरित्राच्या बरोबरच एक सुंदर तत्व प्रणाली देखील त्याच्या भोवती फिरत आहे. आणि मग खरदूषणाने या सर्व राक्षसांना पाचारण केलं. ते सर्वजण अनेक प्रकारच्या वाहनांवरती बसून अनेक प्रकारच्या आकारांना धारण करून खरदूषणाकडे आलेले आहेत. आता याचा विस्तार देखील आपण पाहतोच. याच्यामध्ये एक लौकिक बाजू देखील आहे, जी आजच्या समाजामध्ये ही जी झुंडशाही चालू आहे ती आपल्याला दिसते. की एखाद्या व्यक्तीने काही जर केलं, जरी त्याची बाजू ही सत्याची असली किंवा विशेष अपराधाची नसली, तरी लगेच 10-15 लोक घरामध्ये जातात, त्याला घरातून बाहेर काय बोलवतात, त्याच्यावरती हल्ला काय करतात, त्याचं वय देखील बघितलं जात नाही. या घटना आपण बघतो, ही झुंडशाही आपल्याला दिसते. मग त्यामध्ये कोणी 2 व्हीलरवर येईल, कोणी 4 व्हीलरवर येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमधून लोक येतील आणि केवळ एका अहंकाराचं रक्षण करण्यासाठी म्हणून इतर कुठल्याही गोष्टीचा विचार न करता समाजामध्ये आपल्याला अशा घटना ज्या कदाचित प्रकाशामध्ये येतात ती एखाद दुसरीच दिसते, परंतु गल्ली गल्लीमध्ये या अशा प्रकारच्या घटना नित्य चालू आहेत. एकेका गाडीवर 3-3, 4-4 जण बसून जोर जोरामध्ये हॉर्न वाजवत आजच्या समाजातली ही युवा पिढी आपल्याला भरकटल्यासारखी दिसतेच ना. ही सर्व काही या अहंकाराची प्रदर्शन आहेत या समाजामधली सज्जनो. कोणाला बळाचा, कोणाला सत्तेचा, कोणाला पैशाचा, कोणाला आपल्या प्रतिष्ठेचा, असे वेगवेगळे अहंकार आहेत. आणि त्यातून ही अशी अनेक राक्षस आपल्याला या समाजामध्ये फिरताना दिसत असतात. गोस्वामीजी म्हणतायत, नाना युधधर घोर अपारा. ती असंख्य आहेत, अपार आहेत. आणि गंमत बघा, आता ही शूर्पणखा एवढी जखमी झालेली आहे. हे तिचे सख्खे भाऊ आहेत. जर सख्या भावांकडे ही बहीण इथं आलेली आहे, तर भावानी काय सांगितलं पाहिजे की अगं शूर्पणखे, खूप रक्त येतंय बाई, तू इथं बस, काहीतरी तुझ्यावरती दवापट्टी कर, थोडी विश्रांती घे, आम्ही जाऊन बघून येतो. परंतु राक्षसी वृत्ती काय करतीये? शूर्पणखा आगे करिलीनी, अशुभ रूप श्रुती नासाहीनी. शूर्पणखेला समोर करून अत्यंत भयानक अशी शस्त्र धारण केलेले असे हे सर्व राक्षस शूर्पणखेला पुढे घेऊन तिच्या मागून निघालेले आहेत. दंभाच्या मागच अहंकार दडलेला असतो बघा नेहमी. आपण असे आहोत याचा स्वीकार करून जर अहंकार पुढे गेला तर अहंकाराला बळच राहत नाही. कारण एकदा तो म्हणाला की माझी चूक झाली, त्या क्षणीच अहंकार गळून पडणार ना. म्हणून जर अहंकाराला पुरुषार्थ करायचा असेल तर दांभिकतेने कधी हार पत्करता कामा नये. हेच त्याच्या मागचं सूत्र आहे. खरोखर हे त्रेता युगातलं गोष्ट नाही, ही तर कलियुगासाठी नित्य नवीन पद्धतीने लिहिलेलं हे चरित्र आहे बघा. सामाजिक जीवन असो, राजकीय जीवन असो, वैयक्तिक जीवन असो, सज्जनो, मनुष्य सत्सद विवेक बुद्धी जेव्हा घालून बसतो तेव्हा आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट योग्य आहे. आणि त्या अयोग्य गोष्टींचं देखील समर्थन करायचं झुंडशाहीच्या आधाराने, हे जणू काही जसं आपल्याला आजच्या समाज जीवनामध्ये दिसतं तशीच अवस्था या खरदूषण युद्धामध्ये आपल्याला दिसतीये. दांभिकता पुढे आहे, माग अहंकाराची सेना आहे. अशा या नाक आणि कान कापलेल्या शूर्पणखेची सेवा शुश्रूषा करण्याऐवजी तिला त्याच अवस्थेमध्ये रक्तस्त्राव होताना देखील
तिचे बंधू तिला घेऊन पुढे निघालेले आहेत, कारण की तिच्याशिवाय यांचं अस्तित्व नाही. आणि जेव्हा अशा पद्धतीने जीव पुढे जात असतो त्यावेळेला खरं तर त्याला त्याचे सत्सद विवेक बुद्धी काय बाह्य गोष्टी देखील सांगत असतात की तू चुकतोयस, ऐक. अनेक प्रकारचे अपशकुन त्याच्यासाठी घडत असतात, परंतु या अपशकुनांच्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? असगुण अमित हो ही भयकारी, गणहीन मृत्यू बिबस सब झारी. अगणित भयंकर असे अपशकुन होत आहेत. मनुष्याला बऱ्याचदा कळत नाही की तो कुठल्या रस्त्याने निघालेला आहे. ही अहंकाराची पट्टी अशी असते की मनुष्याला या रस्त्याचा शेवट काय आहे याचा देखील ती विचार करू देत नाही. गोस्वामीजी म्हणतात, गणहीन मृत्यू बिबस सब झारी. ते सर्वजण मृत्यूला वश झाले आहेत. भगवंताने गीतेमध्ये जेव्हा 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवलं, तेव्हा अर्जुनाने देखील बघितलं की अनेक जीव या भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. मग त्यामध्ये बघतोय तर काय, भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, सर्व कौरव सेना आहे. अनेक संख्येने या कौरवांची सेना या काळरूपी असलेल्या चक्रामध्ये या भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करतेय. मृत्यू समोर आहे, परंतु तरी देखील कोणी नियमाने, कोणी प्रतिज्ञेने आणि कोणी प्रभावाने कौरवांच्या बाजूला उभं राहिलंय. सज्जनो, हीच गोष्ट आम्हाला आजच्या जीवनामध्ये वारंवार अनुभवायला येते. मग ते वैयक्तिक जीवन असो की सामाजिक जीवन असो. सत्याच्या बाजूने कोणी उभं नसतं. सत्य हे नेहमी एकटंच असतं आणि सत्य हे एकटंच या अहंकाराच्या प्रबळ सेनेला दंभासहित संपून टाकण्यासाठी पुरेसं असतं. अशा या खरदूषणाची स्वारी आता शूर्पणखेला समोर घेऊन प्रभू रामचंद्रांवरती हल्ला करण्यासाठी निघालेली आहे. आता इथं प्रभू रामचंद्रांचा हा पुरुषार्थ, त्यांचं हे शौर्य, याचं विलक्षण जाज्वल्य असं आपल्याला दर्शन गोस्वामीजी त्यांच्या छंद रचनेमधून करणार आहेत. त्या कथावा भागाचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.